आता मी XYZ अमाऊंट बोल, तर मला ते कशा पद्धतीने इन्व्हेस्ट केले पाहिजेत, कशा माझा फ्युचर आहे, माझं लग्न व्हायचं बाकी आहे, सध्या माझे एक्सपेन्सेस करंटली एक्सपेन्सेस आहेत, मला फॅमिली प्लॅनिंग करायचे, माझे आई वडील आहेत, या सगळ्या गोष्टी, मेडिकल इमर्जन्सी कधी येते त्यावेळेस काय करायचं, ठीक आहे, तुमचं लग्न होणं बाकी आहे, लग्नासाठी काय प्लॅन्स असले पाहिजेत, काय तुम्ही कसं सांगाल बरं सर? ती शहा हे सगळ्यांचं बदलेल. त्यामुळे हा प्रश्न प्रत्येकाचं वय वेगळे, तुमच्यासाठी वेगळं उत्तर येईल, अजून कोणासाठी वेगळं येईल, अजून कोणासाठी कॉमन म्हणून तुम्हाला काय वाटतं की तुम्ही एवढं कमवता XYZ अमाऊंट, हे कशा पद्धतीने म्हणजे कुठल्या कुठल्या ह्याच्यात काय काय केलं पाहिजे ऍज पर भविष्याच्या दृष्टिकोनात? याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांनी खूप काही सांगितलंय, पण माझं सिंपल असं म्हणणं येतं की तुमचं रुटीन खर्च 50% असावं, तुमचं भाडं अमकं ढमकं असं जे काय आहे ते 10% तुम्ही लॉंग टर्म जे काही तुमचं सेकंड सोर्स ऑफ अर्निंग रिटायरमेंटसाठी ठेवले पाहिजेत. 10% ऑफ अमाऊंट तुम्ही जे आहे ते तुमचे लॉंग टर्म एक्सपेन्सेससाठी ठेवली पाहिजे. एक झालं सेकंड सोर्स ऑफ अर्निंग, दुसरं झालं लॉंग टर्म एक्सपेन्सेस, जे काही मुलांचं शिक्षण असेल, त्यांचं लग्न असेल, वॉट एव्हर जे काय असेल. 10% अमाऊंट तुम्ही तुमच्या स्वतःच्या एज्युकेशनसाठी ठेवली पाहिजे. तुम्ही शिकत राहिलं पाहिजे. आपल्याला वाटतं म्हणजे असं म्हणतात की इफ यू आर नॉट लर्निंग देन यू आर डाईंग. जर तुम्ही शिकत नाही, तुम्हाला वाटतं तुम्ही लय ज्ञानी झालात, पण तसं नाहीये. खूप साऱ्या गोष्टींचं ज्ञान घेणं अजून काय आहे, बाकी आहे. आणि असं म्हणतात की 10% तुम्ही तुमच्या काय म्हणतात डोनेशनसाठी ठेवले पाहिजे आणि 10% तुम्ही तुमच्या फंडसाठी ठेवले पाहिजेत. मग आता हे थोडंसं व्यक्तिशः आपल्याला चेंज करता येईल. फंड म्हणजे आपण जगायला पण आलोय, नुसतंच जमा करायला नाही आलो. असं म्हणतात की शेवटी जाताना काहीच नेलं नाही, आज एवढे पैसे कमवले पण जाताना न्यायचं काहीच नाहीये. सो बॅलन्स साधता आलं पाहिजे जीवनाचं, आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाचं वेगळं. तुम्हाला मी डोनेशन करायला 10% लावणं चुकीचं आहे आजच्या तारखेला, कारण तुमचं लग्न पण व्हायचं आहे किंवा मुलंच नाही तर लॉंग टर्म एक्सपेन्सेस. मग तुमच्या अनुषंगाने ते 20-30% पैसे आपण तुमच्या लग्नासाठी आत्ता बाजूला करू शकतो, बाकीचं असं होऊ शकतं.